चेतनजी गांगुडे यांना विनंती करतो की आपण समारोपाचं भाषण द्या. धन्यवाद. रामदास दादांच्या गाण्यानंतर बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. पुढाऱ्यांचे 10 भाषणं आणि साईराचं एक गाणं असं म्हटलेलं आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक सांगायची आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 30 मध्ये वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांची नावं आपण लक्षात ठेवा. वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 30 ला अ मध्ये जे उमेदवार आहे त्यांचं नाव आहे ताराचंद तुळशीराम मोदमल. त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. मीरा उत्तम तनकुटे त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर. आणि ऍडव्होकेट शरद सोपान जाधव यांची निशाणी आहे कपबशी. आता विरोधकांना प्रचार करताना अनेक अडचणी येत आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ताकदीनं, शक्तीनं, पूर्ण मेहनतीनं प्रचार करत आहे. या प्रचाराच्या भागामध्ये अनेकांनी तुम्हाला सांगितलं असलेले 2 सिलेंडर आहे, एक कबसी आहे, तो पुरस्कृत केलेला आहे, अधिकृत नाही आहे. आम्ही भाऊंना बी फॉर्म दिला होता, परंतु काहीतरी टेक्निकल अडचण झाल्या कारणानं तो विड्रॉ झाला आणि ते अपक्ष राहिले. परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची जिल्ह्याची, शहराची संपूर्ण टीम ही शरद भाऊंच्या सोबत उभी आहे. तुमचं एक मत तुम्ही करू नका. 2 सिलेंडर फिक्सच आहे, सिलेंडरचा काही विषय नाही. परंतु कपबशी सुद्धा आपलीच निशाणी आहे. लोक येतील, सांगतील कपबशी आपली नाही, अजिबात नाही. कपबशी सुद्धा आपली निशाणी आहे. याचं नोंद इथल्या मतदारांनी घ्यायची आहे. आज वस्तीमध्ये पहिल्यांदा आलो मी. वंचित बहुजन आघाडीला पवन भाऊंचा प्रचार झाला असेल, गौतम भाऊंचा प्रचार झाला असेल, परंतु मी राहायला दिंडोरीला असल्या कारणानं आमच्या लोकसभेला वेगळा उमेदवार राहायचा, आमच्या विधानसभेला वेगळे उमेदवार राहायचे. त्यामुळे मला तिकडची जबाबदारी असायची. आज पहिल्यांदा वस्तीमध्ये आलोय. वस्तीमध्ये आल्यानंतर आज तुमच्या हक्काचा माणूस ताराचंद असेल, शरद भाऊ असतील आणि ताई या ठिकाणी उभे केलेले आहेत. जिल्हा अध्यक्ष म्हणून जाणीवपूर्वक पूर्ण होश हवास शब्द देतोय. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालताना एक गोष्ट जाणवली का प्रभाग क्रमांक 30 मध्ये एकही पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही. तुम्ही या प्रभागातून 3 नगरसेवक तुम्हाला दिलेले आहेत. या 3 नगरसेवकांना महानगरपालिकेमध्ये पाठवा. पुढच्या 5 वर्षामध्ये इंदिरानगरच्या चौकामध्ये पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि हा शब्द वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शब्द आहे. नाही तर हे करून देऊ, ते करून देऊ आणि त्यांनीच वस्ती पाडायचे, कटकारस्थानं करायचे, असा आमचा स्वभाव नाही. एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुमच्या समोर बसलेले उमेदवार तुमच्या सोबत वाड्या वस्त्यांमध्ये राहतात, तुमच्यासारखे कामाला जातात, तुमच्यासारखे रोज कमवतात आणि महिन्याचा पगार आल्यानंतर स्वतःची उदरजीविका करतात. तुमच्या वस्तीत राहणारा माणूस तुमच्या वस्तीतल्या अडचणी जाणू शकतो. बंगल्यात आणि फ्लॅटमध्ये राहणाऱ्या माणसाला तुमच्या वस्तीतल्या अडचणी करणार नाही. आणि म्हणून वस्तीतला माणूस नगरसेवक झाला पाहिजे. आणि नगरसेवक म्हणजे कुंभमेळा आला आणि निधी भेटणार नाही म्हणून वंचितच्या एकाही उमेदवाराला नगरसेवक व्हायचं नाहीये. वंचित बहुजन आघाडीची लढाई ही स्वाभिमानी लढाई आहे. या लढाईमध्ये वैचारिकता आहे, या लढाईमध्ये प्लॅनिंग आहे, या लढाईमध्ये आमच्याकडं विचार करायचा आहे. परंतु या शहराचा 5 वर्षाचा तो हा कार्यकाळ राहणार नगरसेवकांचा. याच्या कार्यकाळामध्ये 2.5 वर्ष कुंभमेळा आहे. अरे यांच्या अख्खी हयात या निवडणुकीची गेली उमेदवार फोडण्यामध्ये. याचा उमेदवार तो फोडायचा, त्याचा उमेदवार हा फोडायचा आणि इतकं सगळं करत असताना अरे तुमच्याकडे 2.5 वर्ष कुंभमेळा आहे. त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही नियोजन आहे काय? कुंभमेळ्याच्या काळामध्ये हजारो करोडो साधू इथं येणार आहे. पूर्ण जनजीवन नाशिकचं विस्कळीत होणार आहे. तुम्ही त्याची ट्रॉफिक कशी मॅनेज करणार आहात, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न कसा मॅनेज करणार आहात. ते साधू जंगला बिंगलातून इकडून तिकडून लागून येणार आहे. कसे येणार आहे, काय येणार आहे आपल्याला माहिती नाही. आमच्या आरोग्याचं काय? ते इथं आल्यानंतर म्हणजे ते इथं आल्यानंतर सकाळी खाणार, रात्री जाणार कुठं? पण रात्री खाली सकाळी जाणार कुठं? त्याची नियोजन काय? या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचं नियोजन वंचित बहुजन आघाडीकडे आहे. नाशिकच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे तयार आहे. आम्ही कोणाचे उमेदवार फोडले नाही, आयातांना तिकीट दिलं नाही. बाळासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की कार्यकर्त्याला तिकीट भेटलं पाहिजे. दादानं आजपर्यंत केलेल्या कामाचं फळ त्याला भेटलंय. आम्ही उपकार नाही केले त्याला.
आंबेडकरांनी तिकीट दिलंय. जर आंबेडकरांनी तिकीट दिलं असेल तर आंबेडकरांना मानणाऱ्यांनी मत द्यायला काय हरकत आहे. आणि जर समजा संविधान बदलायची लढाई आहे, संविधान बदलायला लोक तयार आहे, त्यांची एक सिस्टीम तयार आहे आणि आपण संविधानाच्या बाजूने उभी राहणारे लोक आहेत. आणि म्हणून मी माझ्या भारतात कायम सांगतो, संविधान संपवायला सगळे तयार आहेत, पण संविधान वाचवणं ठाकरे, पवार, गांधींच्या बसची बात नाही. जर लिहिणारा आंबेडकर तर वाचवणारा सुद्धा आंबेडकरच असला पाहिजे. त्यालाच आंबेडकर म्हणून इथं वस्तीतल्या लोकांनी ठरवायचं आहे. दुसरे पण येतील, आपलेच आहे, धनुष्यावर उभे आहेत, कमळावर उभे आहे, घड्याळावर उभे आहे. आम्ही आंबेडकरांना मानतो, आम्ही बाबासाहेबांना मानतो, आम्ही संविधानाला मानतो. त्याला म्हणायचं बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आंबेडकराला मानतो तर बाळासाहेबांना का नाही? तू जर आंबेडकरांना मानतो तर पवारला बापचा मानतो, तू आंबेडकराला मानतो तर ठाकरेला बापचा मानतो. आम्ही सांगतो कालही आंबेडकर, आजही आंबेडकर आणि उद्या सुद्धा आंबेडकर. माझा आजही म्हणायचा बाप, मीही म्हणतो बाप, माझं पोरगंही म्हणेल बाप आणि माझ्या हजारो पिढ्या बाप म्हणतील. बाप बनवणारी अवलाद आमची नाहीये. जो धनुष्यावर उभा राहिलाय, जो कमळावर उभा राहिलाय, जो इंजिनवर मशालीवर उभा राहिलाय, वस्तीत मत मागायला आला तर सांगा, या म्हणावं आम्ही आमचा बाप ठरवलाय, आम्ही आमचा नेता ठरवलाय, आम्ही आमचा पक्ष ठरवलाय आणि आमचाच झेंडा, आमचाच पक्ष, आमचाच नेता, आमचाच उमेदवार आणि त्यालाच मतदान. ही भूमिका आता तुम्ही त्याला समजून सांगायची. आता दुसऱ्याच्या वरातीत जाऊन नाचणं बंद कर म्हणावं. बाळासाहेबांनी एवढा मोठा डीजे बुक केलाय, एवढी मोठे घोडे सगळे ताफा तयार केलाय. तुमच्या वरातीमध्ये नाच, त्यांच्या वरातीमध्ये इथं नवरदेवही आपला आहे, नवऱ्याही आपले आहे, इथं घोडाही आपला आहे, बँड बाजाही आपला आहे, नाचणारेही आपण आहोत. आपल्याला दुसऱ्याच्या वरातीत जायची गरज आहे का? तारादादा निवडून आला, शरद भाऊ निवडून आल्या, ताई निवडून आल्या तर गुलाल खेळायला पुढे जाणार आहे, बंगल्यावर जाणार आहे का वस्तीत येणार आहे? पण तुम्हाला वस्तीत गुलाल खेळायचा आहे, वस्तीमध्ये निवडून राहायची आहे का बंगल्यावर जाऊन त्याच्याबरोबर गेटच्या बाहेर उभं राहायचंय? याचा विचार तुम्ही करायचा आहे. येणाऱ्या 15 तारखेला आपली निशाणी काय आहे? आपली निशाणी आणि कबरशी. या कबरशीच्या आणि गॅस सिलेंडरच्या दोन्हीही चिन्हांसमोर बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, हा लोकशाहीचा उत्सव आहे. या लोकशाहीचा महोत्सव ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीत जर चुकीनं मतदान इकडं तिकडं गेलं तर तुम्हाला हे शेवटची निवडणूक ठरणार आहे. याच्यानंतर निवडणूक होणार नाही. तुम्ही जर परत कमळाला मतदान दिलं, आमची भूमिका स्पष्ट होती. बाळासाहेब, आम्ही युती आघाड्या करताना आम्ही सगळे फिरायचो, आम्ही जायचो की अरे आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचंय, शिवसेनेनं, मनसेनं, राष्ट्रवादीनं, काँग्रेसनं, आपण सगळ्यांना एकत्र येऊ. अरे आमचे 1,50,000 मतदान या शहरामध्ये आहे, ते मतदान आम्ही तुमच्या पाठीत टाकू का? आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. पण नाशिक मधला काँग्रेसचा नेता, राष्ट्रवादीचा नेता, मनसेचा नेता, सेनेचा नेता एकही युती करायला समोर आला नाही. आणि म्हणायचे किती जागा? आणि मुंबईमधल्या युतीच्या बातम्या तुम्ही पाहत असाल, वंचित बहुजन आघाडीला 62 जागा भेटल्या. किती? आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा भेटल्या. युती आघाडीच्या या लढाईमध्ये आंबेडकरी समाजाचा मान सन्मान ठेवण्याचं काम करणारा जर कोणी नेता असेल तर तो फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घ्या. आणि यामध्ये आपण स्थानिकच्या अनेक मुद्दे अजून बोलायचे. पाकिट भरलेलं आहे, अजून खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. पण पहिल्याच चौक सभेला इयत्ता पहिलीमध्ये तुम्ही जर तुम्हाला 10चा 12 शिकवायला लागलो तर जमणार नाही. आजची एबीसीडी पासून सुरुवात करू. पुढच्या चौक सभेला आल्यानंतर स्थानिकांनी तुमच्या सोबत काय काय गद्दारी केल्या, स्थानिक नगरसेवकांनी, इथून मागच्या नगरसेवकांनी तुमच्या सोबत काय काय वागले, याचा पूर्ण कच्चा चित्र मी तुमच्या समोर मांडेल. आणि या गोष्टीला लक्षात ठेवा की जसे आज आपण सोबत आहे ते 15 तारखेनंतर सोबत राहा. 16 तारखेला विजयाच्या मिरवणुकीत सुद्धा इतक्याच ताकदीने या, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम. त्यांना फक्त